झाड मात्र त्या दिवशी खूप रडले होते. झाड मात्र त्या दिवशी खूप रडले होते, कारणही तसेच घडले होते. आपल्याला आयुष्य जगत असताना जर आपण इतरांच्या मदतीसाठी, इतरांच्या उपयोगीसाठी काही गोष्टी आपण केलो, चांगल्या चांगल्या गोष्टी केलो, तर आपल्या आयुष्यासाठी त्या प्लस पॉईंट होत जातात. आणि आपण इतरांशी प्रेमाने वागलं, इतरांना समजून घेतलं, अडीअडचणी जाणून घेतल्या, समस्या सोडवण्यासाठी आपण उपयुक्त पडलो, तर त्यासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये प्लस पॉईंट म्हणून ठरतात. पण जर आपल्याकडं आज खूप मोठा रुबाब आहे, आपल्याला एखादा हक्क आहे, आपण अधिकारी आहोत किंवा आपण एक चांगल्या एक पोझिशनवरती आहोत, तर असं असताना जर आपण इतरांना कमी लेखलो किंवा सहकार्य न करता आपल्या त्या अधिकाराचा वापर करून अडचणीत आणलं समजा किंवा वाईट वागलं, तर ह्या सगळ्या आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, आपण जर जाणून बुजून एखाद्याला त्रास दिला किंवा आपल्याला जे नॉलेज आहे त्या नॉलेजमुळं जर समोरच्याचं काही नुकसान करायचं असा उद्देश जर आपण ठेवला, मागं खेचण्याचा जर उद्देश ठेवला, तर या सगळ्या कर्माचा हिशोब दुसरं कोणी नाही ठेवत असलं तरी तो मात्र ठेवत आहे, तो पाहत आहे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. कारण कर्माचं फळ देवालासुद्धा चुकलं नाही. यावरती मला एक ओळ या ठिकाणी आठवते आहे. देवालाही चुकला नाही कर्मभोग हा असा, देवालाही चुकला नाही कर्मभोग हा असा, अजाणता हा परमात्म्याला आत्मा भेटे जसा, अगाध आहे नेतीची ही किमया परमेश्वरी. ही परमेश्वराची जी ही किमया आहे ती खूप आगाध आहे आणि आपण ह्याची जाणीव ठेवलो तर मात्र आपल्या हातून वाईट गोष्ट घडणार नाही, इतरांना दुखवलं जाईल अशी कोणतीच म्हणजे घटना आपल्याकडून घडणार नाही. तर आपण येऊया आजच्या माझ्या विषयाकडे. त्या दिवशी झाड खूप रडलं होतं, कारणही तसंच घडलं होतं. मुंगी आणि कबुतराचा अंत झाला होता. फक्त त्यांचाच अंत झाला नव्हता, तर परोपकार ह्या भावनेचा सुद्धा अंत झाला होता. म्हणून झाड रडलं होतं. आपल्याला माहीत आहे, वारंवार मुंगी जेव्हा तळ्यात पडली त्यावेळेस कबुतराने झाडाचं पान तोडून तिला वाचवण्यासाठी पान झाडाचं त्या पाण्यामध्ये टाकलं आणि मुंगी अलगद त्या पानावरती बसून तरंगत काठावरती आली आणि तिचा जीव वाचला. हे वारंवार घडलं होतं, पण आज मात्र काही वेगळंच घडलं. मुंगी पाण्यात पडली आणि ती तडफडू लागली, ती शोधू लागली, कबूतर कुठं आहे का, तो झाडाचं पान तोडेल का आणि माझा जीव वाचवेल का, या अपेक्षेनं, ह्या जिवंत राहण्याच्या ह्या ओढीनं ती कबुतराला शोधू लागली. कबूतर आजही तिथंच होतं झाडावरती, पण कबुतराच्या मनात असं आलं की मीच का वाचवायचं सारखं सारखं, मला काय फायदा. ह्या गर्वामध्ये, ह्या अहंकारामध्ये कबूतर आज होतं आणि ते हेही विसरलं की शिकारी त्याच्यावरती डाव धरून बसलेला आहे. मुंगी तडफडली धडपडली, कबुतराला आकांताने विनवू लागली, पण कबुतराचं हृदय काय पिळवटलं नाही, त्याने काय पान तोडलंच नाही आणि शेवटी मुंगीच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि ती गतप्राण झाली. आणि नेमका हाच डाव त्या शिकारीने साधला आणि अचूक नेम त्याने कबुतरावर धरला आणि वरमी बाण लागला तसं कबूतर तडफडत तडफडत खाली पडलं. कबूतर हे विसरून गेलेलं होतं की शिकारी येईल आणि जेव्हा तो माझ्या दिशेने बाण धरेल त्यावेळेस मुंगी मला वाचवलेली होती. अनेक वेळा मुंगीने शिकाऱ्याचा पायाचा चावा घेतला आणि म्हणून नेम हुकला होता. हे कबुतराने विसरलेलं होतं, कबूतर विसरलेला होता आणि म्हणून तोही खाली पडला.
आणि शिकाऱ्याने डाव साधला. तर ही झाली. आपण जर कोणाला मदत करत असेल तर परमेश्वराची अशी लीला असते किंवा निसर्गाचा असा नियम आहे की जे आपण पेरू तेच उगवणार आहे. म्हणून आपल्यातला सेवाभाव, आपल्यातले करुणाभाव, मदतीचा भाव, सहकार्य हे याचा कधीच आपण आपल्या मनातून अंत होऊ द्यायचा नाही. आपल्या हृदयात अशा सगळ्या चांगल्या गोष्टी त्या जपून तशाच ठेवायच्या आहेत आणि आपल्या वागण्या बोलण्यामध्ये त्या दिसायला पाहिजे. तर आणि तरच आपल्यालाही आपल्या ह्या त्या कामाचं चांगलं फळ मिळत राहील. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि एखादी कमेंट करा. तुम्ही स्वयंभव हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद. स्वयंभव.